पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा घात उद्धव ठाकरे यांनी रचला होता असा आरोप शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी केला। रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला। तर जो जास्त बोली लावेल त्याला तिकीट मिळेल ही ठाकरेंची आणि ठाकरे गटाची भूमिका आहे असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला। पैठणमधल्या साखर कारखानदाराला पक्षामध्ये कशासाठी घेतलं असा सवाल देखील संजय शिरसाट यांनी विचारला। याचा जर प्रामुख्याने या ठिकाणी विचार जर झाला तर शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सांगतो का वैजापूर विधानसभेची उमेदवारी देत असताना सुद्धा पैशाचा वापर त्या ठिकाणी होणार होता। मी रात्री 2 वाजता निघालो बाबासाहेब ठाकरे साबेर भाई दम मारी ना साबेर भाई म्हणजे नाही तुम्हाला जावं लागतं बसावं लागतं। वैजापूरच्या विधानसभेची सुद्धा उमेदवारी पैसे देऊन त्या ठिकाणी एका माणसाला बळजबरी त्या ठिकाणी देण्याचा घाट त्यांनी रचला होता। परंतु रात्री गेलो 2 वाजता आणि 2 वाजता गेल्यानंतर मी शिवसेनेच्या 3 माणसाला भेटलो। शिवसेना प्रमुखाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मातोश्रीवर बोलून तिकीट दिलं आणि निवडणुकीला मला मदतही केली, आर्थिक सुद्धा। पैठणच्या एका साखर कारखानदाराला त्यांनी पक्षात का घेतलं, त्याच्याबद्दलचं काय डीलिंग झालं हे जर तुम्ही खोलात गेलं त्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते। म्हणून आता पक्ष सेलला जसं जातं तसा पक्ष आता सेलला चाललेला आहे। आता सेल जो जास्त बोली लावेल त्याला तिकीट मिळेल ही त्या पक्षाची भूमिका।